धामणगावात क्षत्रिय मराठा कलार समाजाचे भव्य महासंमेलन संपन्न। युवक युवती परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक तसेच विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी क्षत्रिय मराठा कलार समाजाचे भव्य महासंमेलन आज 26 ऑक्टोबर रविवार धामणगाव रेल्वे येथे संपन्न। या महासंमेलनात युवक युवती परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी सन्मान तसेच समाजातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला आहे। कलार समाजाचे आराध्य दैवत सहस्त्रबाहू अर्जुन जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या भव्य सोहळ्याचे ठिकाण माहेश्वरी भवन धामणगाव रेल्वे पार पडला आहे। समाजातील विविध मान्यवर व विदर्भातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित झाले होते। या महासंमेलनात समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, युवक युवतींना योग्य दिशा देण्यासाठी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नव्या संधीचा आढावा घेण्यासाठी विचारमंथन सत्राचे आयोजन करण्यात आले होते। तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। यावेळी आमदार प्रताप अडसर यांनी कार्यक्रमाला भेट दिली। कावली येथे लवकरच समाज मंदिर होणार असल्याचे आश्वासन दिले। कलार समाज बांधवांनी आयोजित केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक भगवानजी डोहोडे व इतर मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते। कार्यक्रमाचे संयोजक विनोद धुर्वे व माधव शेंडे व कलार समाज बांधव सहकार्यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। या महासंमेलनाच्या माध्यमातून राज्यातील एकता, प्रगती आणि नवचैतन्याचा संदेश देण्यात येणार असून युवक युवती परिचय मेळाव्यामुळे अनेकांना योग्य जोडणीची संधी उपलब्ध झाली आहे। आयोजकांनी सर्व उपस्थित झालेल्या समाज बांधवांचे आभार व्यक्त केले आहे। आज धामणगाव येथे सर्ववर्गीय कलार समाजाचा कार्यक्रम साजरा झाला आहे आणि या महोत्सवामध्ये मेळाव्यामध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळणारा यश मिळणाऱ्या मुलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आणि सोबतच इथे वधूवर परिचय मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। माझ्याकडून मी संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा दिल्या आणि या पद्धतीच्या आयोजनामुळे समाजामध्ये एक एकीची भावना निर्माण होते आणि त्यामुळे समाजातील जे मागं राहिलेले आहेत त्यांना या समाजाच्या माध्यमातून ज्यांनी जे सक्षम आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनाही पुढे जाण्याची संधी मिळते। त्या पद्धतीचं एक उदाहरण आज इथं पाहायला मिळालं। अमरावतीला एका विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणं अडचणीत होत असताना समाजातील सगळ्यांनी सहकार्य करून त्याचं शिक्षण परिपूर्ण करण्यासाठी मदत केली आणि तो आता व्यवस्थित शिक्षण घेत आहे। अशाच पद्धतीच्या प्रेरणा अशा कार्यक्रमातून मिळत असते। त्यामुळे मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। माधव रामचंद्र शेंडे, धामणगाव रेल्वे क्षेत्रीय मराठा कलार समाज महासंमेलन धामणगाव रेल्वेचे आयोजित करण्यात आले होते। त्या कार्यक्रमाला विदर्भातून सर्व वर्गीय कलार वर्ग उपस्थित झाला। आमचे लाडके आमदार प्रतापदादा अडसर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि तसंच माझे समाज बांधव चांगल्या प्रतीने उपस्थित होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। जय कलार। जय कलार। सर्वांना माझा जय कलार। मी विनोद महादेव धुर्वे। आम्ही धामणगाव रेल्वेमध्ये क्षत्रिय मराठा कलार समाज महासंमेलन व युवक युवती परिचय संमेलन व गुणवंत आमदार श्री प्रतापदादा अडसर यांचे पण आगमन झाले होते। त्यांनी आम्हाला कावली इथे समाज भवनाकरता जागा व समाज भवन बांधून देईल असे आश्वासन दिले आहे आणि या आमच्या गुणगौरव सत्काराला फार दूरदूरचे गोंदिया, भोपाळ, छत्तीसगड, यूपी, बालाघाट, अकोला, दूरदूरचे मुंबई येथील पण सर्व कलार बांधव इथे आलेले आहेत आणि आमच्या धामणगाव छोट्याशा गावात त्यांनी येऊन आमचा मानाचा मुद्दा केलेला आहे व असाच आम्ही हा प्रोग्राम दरवर्षी घेऊ ही आम्ही सर्व समाज बांधवांना ग्वाही देतो। जय कलार।